जय शिवराय मित्रांनो, तर मी ज्ञानदेव स्वागत करतो तुमचं डी व्लॉग या चॅनलवरती. तर आज आम्ही शिवजयंतीचं औचित्य साधून अकलूज या ठिकाणी आलेलो आहे. तर या अकलूज ठिकाणी कशा प्रकारे जयंती साजरी होत आहे हे आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर जगणारे हे मावळे होते आणि जगवणारा हा महाराष्ट्र होता. जगणारे हे मावळे होते आणि जगवणारा हा महाराष्ट्र होता. आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाला विसरून जयंतीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारा आपला जाणता राजा होता. तर अशा या जाणत्या राजाला माझे नमन. आणि आता आपण जास्त वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर चला. तर नमस्कार मित्रांनो, तर या ठिकाणी आपला इंट्रो वगैरे घेऊन झालेला आहे. आणि या ठिकाणी आमचा एक क्लासमेट आलेला आहे, खूप जुना क्लासमेट आहे, डिप्लोमाला आमच्यासोबत होता तो. तर त्याच्याशी तुमची ओळख करून देतो. अभिषेक भाऊ, काय चाललंय मग? कधी आलास तू इकडे? परवा आलो. होय का? कुठं असते कॉलेजला? कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठामध्ये. कशाला आहेस? कशाला आहेस? इंजिनिअरिंग. अच्छा, कसे आहे तिकडे वातावरण? एक नंबर. कॉलेज कसं आहे? तर मित्रांनो, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये भाव आहे आपला कॉलेजला. कॉलेजचं नाव काय तिथं आहे? डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. मित्रांनो, आपल्या व्लॉगची सुरुवात होते यशवंतनगर येथे असलेल्या शिवपार्वती मंदिरा शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यापासून. तर हा पुतळा बघू शकतो मी किती छान प्रकारे सजवला आहे. इथे खूप लोक सारे म्हणजे असं फोटो वगैरे काढत असतात. आणि हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता, म्हणजे महाशिवरात्रीची सुद्धा तयारी चालू झालेली आहे. आणि या ठिकाणी यशवंतनगरच्या थोडं बाहेर आल्यानंतर इथे एक चौक आहे. त्या चौकाचं नाव काय मला माहीत नाही, पण इथे सुद्धा चांगलं डेकोरेशन केले तुम्ही बघू शकता. महाराजांचा पुतळा वगैरे इथं सुद्धा खूप छान आहे. आणि पाठीमागचं बॅकग्राऊंडचं डिझाईनसुद्धा छान आहे. आणि इथं महाराष्ट्राचे थीम काय तर असं म्हणजे नकाशा वगैरे वापरला आहे, तो सुद्धा छान वाटते. म्हणजे आपल्या विठ्ठल माऊलीचा फोटो वगैरे ते लावला आहे, तो सुद्धा खूप छान दिसते. क्षत्रिय प्रतिष्ठान असं काय तर नाव आहे. तर असंच आम्ही नंतर पुढे महर्षी चौकात खाली चाललो आहे मित्रांनो. तर आपल्या पाठीमागे आपले मित्र येत आहेत, तर तुम्ही मित्रांना पण बघू शकताय. तर मित्रांनो, आम्ही इथे महर्षी चौकाच्या शेजारी आलेलो आहे. आणि महर्षी चौकात तुम्ही बघू शकता आपले नरसिंह देवाची जी थीम आहे ती इथं वापरलेली आहे डेकोरेशनसाठी. ती सुद्धा अतिशय म्हणजे छान दिसते, एकदम सुंदर दिसते. आणि लोकांचे म्हणजे इम्प्रेशन लगेच पडते त्याच्यावर आणि अटेन्शन ग्रॅब करते ही मूर्ती तुम्ही बघू शकता. खूप सारे लोक इथं फोटो वगैरे काढत होते. त्यानंतर आम्ही पण गेलो, मग फोटो वगैरे काढलेत, तुम्हाला बघायला भेटतीलच ते. तर डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती छान दिसते डेकोरेशन. म्हणजे महाराज प्रतिष्ठान खरंच खूप छान डेकोरेशन केलं आहे ज्यांनी पण. त्यानंतर आम्ही सदभाव चौकात गेलो. सदभाव चौकात सुद्धा नटराज थीममध्ये असं काय तर डेकोरेशन केलं होतं, ते सुद्धा अतिशय उत्तम दिसतंय. छोटंच आहे पण छान दिसते, बघू शकता तुम्ही. त्यानंतर पुढं सदभाव चौकातून नंतर आम्ही गांधी चौकाकडे गेलो. गांधी चौकामध्ये 2 डेकोरेशन पाहायला भेटले आम्हाला. तर त्यातील एक म्हणजे हे महादेवाच्या पिंडीचं काय तर थीमवरती असं डेकोरेशन केलं आहे, हे सुद्धा खूप छान दिसते, तुम्ही बघू शकता. आणि इथली मूर्तीसुद्धा खूप छान आहे. म्हणजे ते तलवार जे ठेवले त्यांना जे म्हणजे फील येते ना, ते खूप छान फील येते. ते तलवार तुम्ही बघू शकता मूर्ती शेजारी. इथे पण आम्ही 1-2 फोटो काढले. आणि नंतर मग हे बघू शकता तुम्ही, सगळ्यात जास्त जर कुठं डेकोरेशन जर आवडलं असेल मला आणि माझ्या मित्रांना, तर ते हे आहे, तुम्ही बघू शकता. छावा ग्रुप असं काहीतरी नाव आहे या प्रतिष्ठानचं. तर खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. महाराजांच्या मूर्ती ज्या आहे त्या मूर्तीकडे बघून आपोआप म्हणजे अंगावर काटा आला आमच्या. आणि पाठीमागे जे आई भवानीचं जे चित्र लावले त्याचं तर वर्णन मी शब्दात करू शकत नाही. खूप जास्त म्हणजे असं. तर मित्रांनो, हा
ही तुम्ही मूर्ती बघू शकता किती म्हणजे सगळ्यात जास्त जर देखावा आवडला असेल तुम्हाला हा देखावा आवडला तर आपण मित्रांना बघू. तुला कुठला आवडला देखावा? हा कसा आहे? कोणता ग्रुप आहे? छावा ग्रुप. ह्यांनी अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे सगळं केले. डेकोरेशन तर खूप आवडलं. पलीकडे जेवणाची पण सोय आहे. हा. कसं वाटलं तुम्ही प्रसाद घेतला सगळे? घेतला मी आपण? विजय जाऊ का? तिथं कसं देखावा केला काय आयडिया? दरवेळेला नियोजन एक नंबर असतं. इथलं पण भारी आहे. तर गांधी चौकातील शिवरायांचं जे डेकोरेशन आहे ते बघून झाल्यानंतर आम्ही विजय चौकाकडे निघालो. तर तुम्ही वाटेत बघू शकता शिवजयंतीचं म्हणजे वातावरण कसं आहे अकलूजमध्ये. सगळीकडे म्हणजे एकदम भगवा भगवा कलर सगळीकडे दिसतोय. सगळीकडे बॅनर्स वगैरे लागलेले आहेत. तर खूप छान वातावरण होतं म्हणजे अगदी असं ऊर्जेनं भरलेलं वातावरण होतं. खूप छान वाटत होतं फिरायला. त्यानंतर आम्ही मग इथून पुढे मग विजय चौकात तिथं पोचलो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक छोटा मंडप आहे. तिथं महाराजांचे फोटो वगैरे ठेवलेले आहेत. तर पुढे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुढे जाऊन लेफ्ट साईडला आणि इथं देखावा केलेला आहे. हा देखावासुद्धा मला खूप छान वाटला. इथे महाराजांचा अश्वारूढ असलेला पुतळा उभारलेला आहे. तर हा देखावासुद्धा अतिशय उत्तम आहे. हा पण मला खूप जास्त आवडला. तुम्ही पण बघा. तर मित्रांनो हा देखावासुद्धा मला खूप जास्त आवडला आणि महाराजांच्या मूर्तीची तुम्ही साईज बघू शकता आणि उंची बघू शकता. तर आमच्या तोंडातून आपोआप शिवगर्जना निघाली. तर तुम्हीसुद्धा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघायला भेटतील. आणि कमेंट्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नक्की लिहा. तर मित्रांनो इथला देखावा बघू शकता तुम्ही. या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा देखावा केलेला आहे. तर बघा कसा वाटला तुला हे देखावा? आपण एक नंबर देखावा झालेला आहे. आज 6 वाजेपर्यंत काय सुद्धा नियोजन नव्हतं इथं. सगळे 2-3 तासात रात्री केलं. हो मित्रांनो काल आम्ही आलो होतो पण इथं काहीच नव्हतं. आता बघू शकता तुम्ही. तिकडे मूर्ती दाखव पलीकडे. आणि माझा मित्र रुद्रतेज मान देशमुख याला वेळापूर या ठिकाणी शिवाभिषेक करण्याची संधी मिळाली. तसेच वेळापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याचा लाभही त्यालाच भेटला. सो त्यावेळेसचे हे काही क्षण तुम्ही बघू शकता. मित्रांनो आय होप तुम्ही व्हिडिओ सगळे बघून आला असतात. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं फिरून सगळं? मला तर मी तुला सांगतो अतिशय आनंद झालेला आहे. दिवसभर मला असं वाटलं पण नाही की कधी वेळ गेला आणि किती वेळ गेला हे मला कळलेलंच नाही भावांनो. खरंच सांगतो खूप भारी वाटलं मला. देखावं कसं होतं सगळं पण डेकोरेशन कसं होतं? डेकोरेशन तर खरंच दर वेगवेगळ्या जागी दर वेगवेगळा देखावा होता. अतिशय सुंदर होता. हे मी तुम्हाला आधीच अजून सांगतो अकलूजमध्ये नक्की भेट द्या. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो तुम्हाला तर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या म्हणजे 60% लोक जे आहेत ते विदाऊट सबस्क्राईब करता चॅनलला बघते आणि 30% लोकांनी फक्त सबस्क्राईब केले. तर राहिलेल्या लोकांनी पण लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो. तर सपोर्ट करा. जय शिव. जय शिव.